नमस्कार मंडळी, मुरांबा मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. अक्षय आणि रमाने 5 लाखांची ऑर्डर घेतलेली असते आणि ऑर्डर पूर्ण करण्यासाठी ते जीवाचं रान करतात. तर रेवाला अक्षय आणि रमा कुठे राहतात या गोष्टीचा सुगावा लागलेला असतो आणि शशिकांतला ती त्यांचा ऍड्रेस देखील देते. तर ऍड्रेस बघून शशिकांतला समजतं की त्याचा एक माणूस तो तिथेच राहतो आणि मग जेव्हा त्या गोट्या भाऊला कॉल करतात तेव्हा हे समजतं की गोट्या भाऊच्या खोलीमध्येच अक्षय आणि रमा दोघ जण राहतात. शशिकांत लगेचच गोट्या भाऊला कॉल करतो आणि त्याला सांगतो की रमा आणि अक्षय कुठलंही काम करता कामा नये याची खबरदारी तू घ्यायचीस. रमा आणि अक्षय दोघांनीही खूप मेहनतीने ती ऑर्डर पूर्ण केलेली असते. ऑर्डर तर पूर्ण झालेली असते आणि आता ती ऑर्डर डिलिव्हर करायची असते. डिलिव्हरीसाठी टेम्पो देखील बोलवलेला असतो. तर गोट्या भाऊ लगेचच शशिकांतला कॉल करून सांगतो की त्या अक्षयने डिलिव्हरी देण्यासाठी टेम्पो बोलवलाय आणि ते त्यांच्या मालाची डिलिव्हरी करणार आहे. तेव्हा शशिकांत त्याला सांगतो की काहीही करून त्याने डिलिव्हरी देता कामा नये. आणि मग अक्षय आणि तो ड्रायव्हर जेव्हा त्यांच्या मालाची डिलिव्हरी करण्यासाठी जात असतात तेव्हा ड्रायव्हर मध्येच अक्षयला म्हणतो की मला काहीतरी पडल्याचा आवाज आला, तुम्ही एकदा बघता का जाऊन. अक्षय जेव्हा मागे बघायला जातो तेव्हा काहीही पडलेलं नसतं आणि ड्रायव्हर आता पुढे जायला लागतो. तर अक्षयच्या जागेवर लगेचच गोट्या भाऊ येऊन बसलेला असतो. अक्षय त्या दोघांनाही थांबवण्याचा प्रयत्न करतो परंतु ड्रायव्हर मात्र अक्षयला जोराचं खाली लोटून देतो. अक्षय खाली पडतो आणि टेम्पो आता पुढे निघून गेलेला असतो. अक्षयला आता खूप टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यातच रमा आणि भूषण देखील मागून आलेले असतात. रमा आणि भूषणला घडलेला सगळा प्रकार अक्षय सांगतो. भूषण अक्षयला म्हणत असतो की तू काही काळजी करू नकोस, त्या गोट्याचे कोणते कोणते अड्डे आहेत ना हे सगळे मला माहितीये आणि माल नेऊन तो कुठे ठेवणार हेही मला माहितीये. भूषण आता अक्षय आणि रमाला गोट्याच्या अड्ड्यावर घेऊन गेलेला असतो आणि तिथे अक्षयचा टेम्पो देखील लावलेला असतो. तर आता तो टेम्पो घेऊन अक्षय आणि रमा पुन्हा त्यांच्या मालाची डिलिव्हरी करण्यासाठी जातात. अक्षय आणि रमा खूप खुश झालेले असतात. ज्या माणसाला डिलिव्हरी द्यायची असते त्याला देखील डिलिव्हरी देतात आणि मग नंतरचे 4 लाख रुपये देखील कस्टमर अक्षय आणि रमाला देतात. अक्षय आणि रमाकडे आता 5 लाख रुपये असतात. तर अक्षय रमाला म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता जाऊन हे शशिकांतच्या तोंडावर मी पैसे मारणार आहे. रमा देखील खूप खुश असते की आपण आता आपल्या घरी जाणार आहोत. तर अक्षय लगेचच शशिकांतला फोन करून बोलावतो. अक्षयने शशिकांतला तर बोलवलेलं असतं परंतु शशिकांतने अक्षय विरोधात एक मोठा सापळा रचलेला असतो. शशिकांत अक्षयला भेटायला तर येतो परंतु सोबतच त्याच्या गुंडांना देखील घेऊन आलेला असतो. शशिकांत आता अक्षयला 1 लाख रुपये देतो. तेव्हा शशिकांत पुढचा मागचा विचार न करता ते 1 लाख रुपये फेकून देतो आणि ते पैसे वेचण्यासाठी आता अक्षय खाली बसतो आणि त्याच वेळी जे गुंड आलेले असतात ते गुंड आता अक्षयला पकडतात. शशिकांत त्या गुंडांना म्हणत असतो की हा मेला तरी मला चालेल, तुम्ही याला अजिबात सोडू नका, याने तर माझी इज्जत आणि नाव दोन्हीही धुळीला मिळवलंय. ते गुंड आता अक्षयला जोरजोरात मारू लागतात. तर शशिकांत तिथून निघून गेलेला असतो. रमाला अक्षयची फार काळजी वाटत असते. अक्षयला पैसे द्यायला जाऊन खूप वेळ झालेला असतो. ती विचार करत असते की हे बरे तर असतील ना. आता रमाची काळजी अक्षय बद्दल अजूनच वाढायला लागते. इकडे ते गुंड अक्षयला मारतच असतात. तर रमाने आता अक्षयचा शोध घेण्याचं ठरवलेलं असतं आणि आता ती अक्षय पर्यंत येऊनही पोहोचलेली असते आणि तिच्या डोळ्यांनी ती बघते की अक्षयला कोणीतरी मारतंय. रमाला बघून ते गुंड तिथून निघून गेलेले असतात. तर आता अक्षय तिथे बेशुद्ध पडलेला असतो. रमा पटकन अक्षयला उठून बसवते. तेव्हा अक्षय कुठेतरी थोडासा शुद्धीवर येतो आणि रमा त्याला विचारत असते की कोणी केलं तुमच्या सोबत असं, सांगा मला कोणी केलं. तेव्हा अक्षय सांगतो की शशिकांत मुकादमने काही माणसं मला मारायला पाठवली होती आणि तोही आला होता आणि त्याच्या समोरच काही गुंडांनी मला मारलं. रमाला आता शशिकांतचा प्रचंड राग आलेला असतो आणि अक्षयला आता तसंच घेऊन ती मुकादमांच्या घरी येते आणि घडलेला सगळा प्रकार आता ती सगळ्यांना सांगू लागते. अक्षयची ती अवस्था बघून सर्वांना प्रचंड वाईट वाटलेलं असतं. तर सीमाला मात्र शशिकांतचा प्रचंड रागही येतो. सीमाला मात्र अक्षयची अवस्था अजिबात बघवत नाही. सीमाला प्रचंड राग आलेला असतो. सीमा आता शशिकांतला काही सोडणार नसते. शशिकांत आता बाहेर येतो तेव्हा रमाकांत शशिकांतला विचारत असतो की अरे काय केलंस तू हे अक्षयचं आणि अक्षयला मारण्यासाठी तू माणसं पाठवली. तेव्हा शशिकांत मोठ्या माजाने म्हणत असतो की हे बघा, जर माझ्या कोणी विरोधात गेलं आणि माझं नाक जर कापण्याचा प्रयत्न केला ना तर प्रत्येकाची अवस्था मी अशीच करेल आणि हा तर फक्त डेमो आहे. मी तर माझ्या पोटच्या मुलासोबत असं करू शकतो तर मी कोणासोबतही करू शकतो, त्यामुळे माझ्या वाकड्यात अजिबात जायचं नाही. आता मात्र सीमाला प्रचंड राग आलेला असतो. बाजूला पडलेला कोयता आता सीमा हातात घेते आणि शशिकांतच्या गळ्याला लावते आणि शशिकांतला ती म्हणत असते की आतापर्यंत मी गप्प बसले परंतु आज मात्र तू माझ्या मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न केलायस आणि जर माझ्या मुलाचं काही बरं वाईट झालं तर पहिल्यांदा ना मी तुला यमाचा दरवाजा दाखवणार आहे. सीमाचा तो रुद्रावतार बघून आता शशिकांतही घाबरलेला असतो. शशिकांतच्या गळ्याला सुरा लागलेला
झालेला असतो. शशिकांत कुठेही बघू शकत नसतो आणि सीमाचं हे रूप त्याने पहिल्यांदाच बघितलेलं असतं. सर्वजण आता अवाक झालेले असतात आणि सर्वजण आता सीमाकडे बघू लागतात. तर सीमाचा तो रुद्रावतार बघून तर सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. सीमा एक वेळ रडतही असते, दुसऱ्या वेळात ती रागातही असते आणि शशिकांतच्या तिने गळ्यावर सुराही ठेवलेला असतो. सीमा आता शशिकांतला ओरडून बोलत असते की जर माझ्या मुलाच्या परत वाटे गेलास आणि माझ्या मुलाला जर काही करण्याचा प्रयत्न जरी केला ना तर तुझी गाठ माझ्याशी आहे. ऑलरेडी सीमाचा तो अवतार बघून शशिकांत आधीच घाबरलेला असतो. रागामध्ये सीमा काही करते की काय अशी त्याला भीती वाटत असते आणि तो गप्प बसलेला असतो. तितक्यातच तो आवाज ऐकून आता आई आजी तिथे आलेली असते आणि सीमाने शशिकांतच्या गळ्याला तो सुरा लावलाय हे बघून आई आजीच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. आता आजीलाही माहित असतं की सीमा मात्र प्रचंड चिडले आणि ह्या रागाच्या भरात ती शशिकांतच्या जीवाचं काही करते की काय आणि मग माझा मुलगा माझ्यापासून दूर होईल असं म्हणत आता आजी समोर येते आणि सीमाला म्हणत असते की सीमा मी तुझ्यासमोर हात जोडते परंतु तू माझ्या मुलाला काहीच करू नकोस. परंतु सीमा मात्र आज कोणाचंही काहीही ऐकायला तयार नसते. तर आता रमाने रेवाला पकडलेलं असतं आणि रेवाला ती विचारत असते की माझ्या नवऱ्याचा नंबर तुला शशिकांत मुकादमला द्यायला कोणी सांगितला होता आणि मला माहितीये की आमचा पत्ता आणि आमचा नंबर सगळं काही आमच्याबद्दलची माहिती तूच त्यांना दिली आहेस. तर आता रेवा ही प्रचंड घाबरलेली असते. जसे सीमाने शशिकांतचे हाल केले तसे आता रमा माझे हाल करते की काय, त्यामुळे ह्या विचारानेच रेवा खूप घाबरलेली असते. आणि सीमाने दोघींनीही दुर्गावतार घेतलेला असतो आणि अक्षयच्या प्रेमापोटी आता दोघीही कुटुंबाशी लढणार असतात. तर मित्रांनो आता मालिकेमध्ये एक नवीन ट्विस्ट आलाय, कारण आतापर्यंत गप्प बसलेली सीमा आता तिने रुद्रावतार धारण केलाय. त्यामुळे मालिकेमध्ये आता खूपच रंजकता येणार आहे. जर तुम्हाला या मालिकांचे ट्विस्ट एपिसोड बघायला आवडत असतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतं. आता हा प्रकार झाल्यानंतर तरी सुद्धा आई आजी ही शशिकांतचीच बाजू घेईल की रमाला आणि अक्षयला सपोर्ट करेल. तुमचं उत्तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आम्ही त्यावर रिप्लाय देखील करू. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते रोहन भांडारे, सुरेखा रानडे, विक्रम जाधव, भाग्यश्री, रमा, मनोहर पेडणेकर, रेश्मा भगत, पद्मजा, सुरेखा रानडे, शीतल खारपुडे, स्वामिनी काते, सुचित्रा शेलार, पवित्रा कांबळे, अनुष्का मागर, कल्पना घोगरे, साधना बोरकर, अनिता पाटील, दीप्ती, गीता चंदेर, जयश्री पाटील, निर्मला भोसले, श्याम भंडारे, विक्रम जाधव या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खरंच खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.